बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना अनेक पक्षांनी आपापले उमेदवार देऊन निवडणुकीत सहभागी होत निवडणुकीला सामोरे जात असताना सोलापुरात मात्र ऐन निवडणुकीत MIM मध्ये कोणतीच ताळमेळ नसल्याचं दिसून येत आहे। सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यावरून MIM पक्षात जोरदार राडा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। गेल्या 4 दिवसापासून सोलापूर लोकसभा निवडणुकीत MIM पक्ष सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार आणि मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होत असताना MIM पक्षाचे सरचिटणीस असणारे कोमारू सय्यद यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षातील काही लोक चुकीचे कामकाज करून पक्षाला अडचणीत आणत आहेत। रमेश कदम यांना उमेदवारी मागायची असेल तर त्यांनी पक्ष कार्यालयात येऊन मागणी करणे गरजेचे असताना पक्षातील लोक त्यांना जाऊन भेटणं हे कितपत योग्य आहे? पक्ष मोठा की व्यक्ती असा सवाल कोमारू सय्यद यांनी विचारलाय। MIMच्या हैदराबादतील नेत्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत कल्पनाच नाही। त्यांच्या परस्पर काही लोक माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले, त्यांच्या परस्परच उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप MIMचे सरचिटणीस कोमारू सय्यद यांनी केलाय। कोमारू सय्यद पुढे म्हणाले की MIMची पहिली लढाई भाजपच्या विरुद्ध आहे। अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात न्याय व हक्कांसाठी आम्ही भांडत आहोत। भाजपला मदत होईल असं कृत्य MIM पक्षाकडून होणार नाही। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही। मी गेले 2 दिवस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अनवर सादत यांच्या संपर्कात आहे। या नेत्यांनीही सोलापुरात उमेदवार देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। पक्षाचे काही माजी नगरसेवक 2 दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले होते। पक्षाकडून कोणाला उमेदवारी हवी असेल तर त्यांनी पक्ष कार्यालयात येणं अपेक्षित असते। आमचे लोक परस्पर त्यांना भेटायला गेले। भाजपला मदत होईल अशी कृती पक्षाच्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नाही असंही त्यांनी सांगितलं। MIM मधील या घडामोडींवर मात्र काँग्रेस आणि भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत। सोलापूर MIM पक्षानं आता तरी त्याचा विचार करावा लागेल अशी रोकटोक भूमिका कोमारू सय्यद यांनी मांडली आहे। सोलापूर MIM पक्षाचे सरचिटणीस असणारे कोमारू सय्यद यांच्या अनेक प्रश्नांमुळे MIM शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांची डोकेदुखी वाढणार आहे। कारण MIM पक्षात सुद्धा इतर पक्षाप्रमाणे 2 गट पडणार का अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। MIM पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष फारुख शाब्दी काय निर्णय घेणार हे पाहणं आता गरजेचं आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।